नमस्कार, मी रोशनी पाटील रोशनीज किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण चिकन तंगडी बनवूया, चिकन फ्राय करूया आपण आज। तर त्यासाठी लागणार आपल्याला साहित्य दाखवते। हे चिकनच्या तंगड्या घेतल्यात मी, हे आपल्याला ह्यात फ्राय करायचे आहेत आज। त्यासाठी स्वच्छ धुवून वगैरे घेतले आपण। तर आता मी त्यासाठी लागणारे साहित्य दाखवते। कोथिंबीर, मिरची, अद्रकची पेस्ट घेतली आणि लसूण, आपला लाल मसाला घरगुती, हळद, काली मिरी पूड, धने जिरे पूड आणि गरम मसाला, तेल, मीठ, लिंबू एवढं साहित्य लागेल आपल्याला। तर आपण आता सुरुवात करूया। तर आता आपण याला आधी लिंबू लावून घेऊया। अर्धा ते एक आपण लिंबू चोलून घेऊया, म्हणजे छान लागेल आणि क्रिस्पीनेस पण येईल त्याच्यात। हा आपण लिंबू याला व्यवस्थित चोलून घेऊया। पूर्ण एक घ्या म्हणजे व्यवस्थित होईल। आणि अशा चिरा पाडून घ्या। तंगडी असते कोंबडीची त्याला। आता आपण हे सर्व साहित्य लावून घ्यायचं आहे। परत जेवढं आपण घेतले ते साहित्य एक एक करून टाकायचं याच्यात। हळद घेतले, आपला मसाला घरगुती, काली मिरी पूड, धना जिरा पूड आणि गरम मसाला, मीठ आणि लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीर याचं वाटण करून घेतले, ते घालायचं आहे। ते कुटून आपण दरदरीतच घातले हे, आणि याला व्यवस्थित मॅरिनेट करायचं आहे। हे जे काप आहेत त्याच्यात आपल्याला हे वाटण थोडंसं असं चोलून घ्यायचं आहे। आणि आपल्याला आता अर्धा तासासाठी मॅरिनेट करत ठेवायचं आहे। थोडंसं आपण याच्यात तेल घालूया, अगदी 1 चमचा भरून। आता आपल्याला हे अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं आहे, मग आपल्याला फ्राय करायचे आहे। हे बघा, आपला पॅन गरम झाला आहे। आता आपण तेल घालून घेऊया। आणि हे आपलं व्यवस्थित मॅरिनेशन पण झालंय अर्ध्या तासात। ते आपल्याला आता याच्यात फ्राय करायचे आहेत। तुम्हाला पाहिजे असेल तर कलर पण घालू शकता, पण मी कलर नाही घातलेला आहे। असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे, पूर्ण मसाला लावून। शॅलो फ्राय करायचं आहे आपल्याला। त्याला आपल्याला 10-15 मिनिटं लागतील आता।
थोडंसं तेल आपण वरती पण थोडंसं असं घालून घेऊया। हे बघा, आता आपल्याला एक साईडने पलटी मारायची आहे। आणि व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे। थोडंसं आपण याच्यावर झाकण ठेवलं तरी चालेल, म्हणजे आतून पण व्यवस्थित भिजेल। हे बघा, याच्यावर आता आपण झाकण थोडंसं ठेवूया। म्हणजे हे बघा, आता आपण ते पूर्ण सगळ्या बाजूने शिजून घेऊया। एका साईडने शिजलं नाही, आता आपण अजून 5 मिनिटं शिजून घ्यावे व्यवस्थित। मग तुम्हाला सर्विंग प्लेटमध्ये दाखवते मी काढून। अजून 5 मिनिटं शिजायला लागेल आपल्याला, काहीच नाही घालायचं आहे, फक्त शिजू द्यायचं आहे व्यवस्थित, कारण आतून शिजलेलं नाही आहे। बारीक गॅसवरच शिजवायचं आहे। पाहिजे तर अजून 5 मिनिटं झाकण ठेवा, व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे। तर चला, मी आता तुम्हाला नंतरच दाखवते सर्विंग प्लेटमध्येच काढून। हे बघा, आपले लॉलीपॉप सारखे छान झाले आहे। हे बघा, छान शिजले पण। हे बघा, तुम्ही बघू शकता, हे बघा व्यवस्थित शिजले पण। आता मी हे सर्विंग प्लेटमध्ये काढते। हे बघा, आपले चिकन तंगडी तयार आहे। नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका। थँक्यू।